हॅलो फ्रेंड्स, मी सुजाताच डायरीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आता उन्हाळ्याचं सीझन चालू आहे, त्यामुळे गरमीमुळे दूध खराब होण्याची शक्यता जास्त असते। तर माझ्याकडे असं थोडंसं दूध होतं, म्हणजे अर्धा लिटर दूध असेल, ते खराब झालेलं। त्यापासून तर म्हटलं आता टाकून न देता आपण छानपैकी रसमलाई बनवूया आणि तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करूया। त्यासाठी मी इथे खराब झालेल्या दुधापासून जे पनीर निघालेलं होतं, तर ते पनीर मी एका स्वच्छ रुमालामध्ये बांधून ठेवलेलं, स्वच्छ धुतलेलं पनीरला, आणि एक अर्धा पाऊण तासासाठी मी पूर्ण पाणी नितळण्यासाठी ठेवलेलं तसंच रुमालमध्ये। तर ते आता पनीर मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त आपल्याला 1-2 मिनिटच फक्त फिरवून घ्यायचं आहे। हाताने सुद्धा हे पनीर अगदी व्यवस्थित फेटलं जातं, पण खूप वेळ जातो, तर मेहनतही खूप लागते, ते सॉफ्ट होण्यासाठी खूप वेळ जातो आपला। तर तसं न करता इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त 1-2 मिनिटासाठी फिरवून घेतलेलं आहे। एकदम सॉफ्ट असं आपलं हे पनीर झालेलं आहे। थोडंसं हाताने मॅश केलेलं आहे। जर का तुमच्या हाताला चिकटत असेल तर थोडंसं तेलाचा हात घेतला तरी चालेल, तर अजिबात चिकटणार नाही। तरी एकदम बघा इथे किती छान आणि सॉफ्ट असं डो तयार झालेला आहे। तर आपण चांगलं दूधसुद्धा फाडून घेऊ शकतो, म्हणजेच दुधामध्ये लिंबू वगैरे पिळून ते दूध खराब करून त्याच्यापासून जे पनीर किंवा तुम्ही छैना म्हणता ते काढून त्याच्यापासून सुद्धा रसगुल्ले किंवा रसमलाई बनवली जाते। तर माझ्याकडे खराब झालेलं दूध होतं, त्यापासूनच मी एवढं छान पनीर तयार केलेलं आहे। बघा इथं खूप छान आणि खूप सॉफ्ट, आणि मिक्सरमध्ये केल्यामुळे जास्त वेळ लागलाच नाही अजिबात, फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये हे तयार करून झालं माझं। आणि एकदम छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। तुम्हाला चपटे पाहिजे असेल तर चपटे करून घ्यायचे, किंवा गोल करायचे असेल तर गोल करून घ्यायचे। तर मला इथं थोड्या मोठ्या आकाराच्या रसमलाई बनवायच्या होत्या, त्यामुळे मी थोडेसे मोठेच साईजचे गोळे करून घेतलेले आहेत। अशा प्रकारे सर्व गोळे इथं तयार करून झालेले आहेत। तर मी इथं गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये थोडंसं 1-2 ग्लास पाणी घातलेलं आहे। पाणी घालून त्यामध्ये थोडीशी साखर घालून घेते। तर साखर इथं पूर्णपणे विरघळलेली आहे, आपली साखरेचं पाणी तयार झालेलं आहे। तर याच्यामध्येच मी थोडीशी वेलची पूड सुद्धा घालून घेतली होती। तर आता हे आपल्याला सर्व गोळे हे उकळत्या पाण्यामध्ये एकदम घालायचे नाहीत, तर एक एक करून असे आपल्याला गोळे ह्याच्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत। जर एकदम आपण गोळे त्याच्यामध्ये घातले तर ते पाणी थोडंसं थंड होतं आणि गोळे जास्त फुलले जात नाहीत। तर पाणी उकळत आहे त्याच्यामध्येच आपल्याला एक एक गोळा असं सोडून घ्यायचा आहे। ही स्टेप आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण सर्व जर गोळे एकदम घातले तर ते अगदी व्यवस्थित फुगले जात नाहीत। तर असे एक एक करून त्याच्यामध्ये सोडले तर अगदी व्यवस्थित, म्हणजे त्या गोळ्याची साईज दुप्पट होते। तर ही टीप तुम्ही लक्षात ठेवा की उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला हे सर्व गोळे घालून घ्यायचे आहेत। साखरेच्या पाण्यामध्ये प्रत्येक आपण गोळा टाकलेला असतो तेव्हा हे पाणी सर्व आपलं उकळतच असलं पाहिजे, तरच त्याची साईज दुप्पट होते अशी। तर खूप छान रसमलाई तयार होते आपली। जर तुम्हाला रसगुल्ले करायचे असतील तर फक्त ही स्टेप ठेवायची की साखरेचं पाणी तयार करायचं, गोळे वगैरे घालायचे, 1-10 मिनिटं थोडंसं चांगलं शिजवून घ्यायचं, आणि थंड झाल्यानंतर हे आपली झाले रसगुल्ले। रसमलाई करायची असेल तर फक्त आपल्याला दूध वगैरे घालून, वेलची पूड घालून, ड्रायफ्रुट्स घालून ते आपल्याला घातलं की रसमलाई तयार होते। तर मी आज मला रसमलाई करून दाखवते। एक 10 मिनिटं आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे। गोळ्यांची साईज बघा अगदी दुप्पट अशी फुललेली आहे, किती छान आणि किती मोठे असे गोळे तयार झालेले आहेत।
थोडीशी वेलची पूड मी घालून घेते याच्यामध्ये। किती छान रसगुल्ले तयार झालेले आहेत बघा। तर आपण आता याच्यापासून रसमलाई बनवणार आहोत। तर मी आता हे थोडंसं साईडला ठेवून घेते आणि जे आपल्याला रसमलाईसाठी दूध बनवायचं आहे ते बनवूया आता आपण। मी एक छोटंसं पॅन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालून घ्यायचं आहे आपल्याला। आता मी थोडंसं दूध घालून घेते याच्यामध्ये। तर दूध आपलं चांगलं गरम झालेलं आहे, तर याच्यामध्ये मी थोडीशी साखर घालून घेते। साखर थोडी विरघळल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत। तर मी तर थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घेते, जे काजू बदाम आणि पिस्ताचे जे काप होते तर मी याच्यामध्ये घालून घेतलेले आहे। थोडीशी वेलची पूड घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडासा येलो कलर घालून घ्यायचा आहे। केशरसुद्धा मी घातलेलं आहे इथं, तर मी थोडंसं केशर घालून घेते। तर केशरने जास्त कलर नाही आला तर आपल्याला थोडंसं येलो कलर घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये। 5 मिनिटांसाठी आपल्याला हे दूध आता शिजवून घ्यायचं आहे। एक फक्त 5 मिनिटांमध्येच आपलं हे दूध तयार होतं। तर या दुधामध्ये मी थोडंसं 1 ड्रॉप्स येलो कलरचा घालून घेतलेला आहे। कलर छान आलेला आहे बघा इथं। तर दूध आपलं 5 मिनिटं चांगलं शिजलेलं आहे, शिजवून घेतलेलं आहे। तर याच्यामध्ये आपल्याला आता जे गोळे तयार करून घेतले होते ते सर्व गोळे याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। तर मी सर्व गोळे घालून घेते यामध्ये दुधामध्ये। तर किती छान रसमलाई तयार झाली आहे बघा। मिक्सरमधून आपण कमी मेहनतीमध्ये तर ही रसमलाई बनवलेली आहे। तर किती छान तयार झालेली आहे बघा। तर इथं तयार झालेली आपली रसमलाई, या सर्वजण खायला। तर ही रसमलाई तुम्ही तुमच्या पद्धतीने डेकोरेशन करू शकता। तर मी याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स वगैरे घातले आहेत वरून, अजून सजावटीसाठी थोडेसे रोज पेटल्स होते ते सुद्धा घातलेले आहेत। तर किती छान दिसते बघा रसमलाई आपली। तर आपली आता ही रसमलाई खाण्यासाठी रेडी झालेली आहे। तर तुम्ही थंड खायला आवडत असेल तर एक फ्रीजमध्ये थोडंसं एक 10-15 मिनिटासाठी ठेवून द्यायची आणि थंड थंड रसमलाई खायला घ्यायची। तर आजची ही रसमलाईची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच कमेंट करून सांगा की रसमलाई कशी झाली आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला खरंच आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सुजाताज डायरीला जाता जाता नक्की सबस्क्राईब करून जावा आणि हो बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जातील। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद। चला तर मग अशाच एका छानशा व्हिडिओसोबत परत एकदा आपण भेटूया। तोपर्यंत बाय बाय। थँक्यू फॉर वॉचिंग।